हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं रूप्स किचनमध्ये। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन सुद्धा आहे, त्याच्यावर सुद्धा क्लिक करा। चला तर रेसिपीला स्टार्ट करूया। आज मी तुम्हाला दाखवणार आहे वालाच्या बिरड्याची रेसिपी, जी प्रत्येक समारंभामध्ये बनवली जाते। त्याच्यासाठी आपण घेतले आहे कडवे वाल। कडवे वाल हे आपण रात्रभर भिजवून त्याच्यानंतर पाण्यातून काढून 2 दिवस फडक्यामध्ये बांधून मोड काढून घेतलेले आहेत। वाल हे 2 प्रकारचे असतात, एक कडवे वाल आणि दुसरा एक पावटा असतो। तर आता इथे आपण कडवे वाल घेतलेले आहेत। साहित्यामध्ये आपण एक मिरची घेतलेली आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे, 2 कांदे घेतलेले आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, 5-6 कढीपत्ता, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि तेजपत्ता घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपण एक फ्राय पॅन ठेवून त्याच्यामध्ये तेल गरम करून घेऊया। त्याच्यानंतर आपण एक मिरची टाकूया। त्याच्यानंतर फोडणीमध्ये ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊया, तेजपत्ता टाकून घेऊया। थोडंसं परतून झाल्यानंतर 2 मोठे चिरलेले कांदे टाकून घेऊया। थोडंसं ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया, 5-6 कढीपत्त्याच्या पाकळ्या टाकून घेऊया। एक 5 मिनिटं आपण आता परतून घेऊया। परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। आता आपल्याला इथे कांदा आणि टोमॅटो चांगला शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मसाल्यामध्ये आपल्याला हळद, 1.5 चमचा मिक्स मसाला टाकायचा आहे, धना जिरा पावडर आणि गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। आता आपल्याला सगळे व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे आहेत मंद आचेवर। मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता वाल टाकून घेऊया। आता आपण व्यवस्थित परतून घेऊया। परतून झाल्यानंतर आपल्याला वरती असं खोलगट ताट ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। मंद आचेवर चांगलं 10 मिनिटं शिजू द्यायचं आणि अधूनमधून चेक करत राहायचं। थोडंसं शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक बटाटा आणि कांदा खोबऱ्याचं वाटप। बटाटा हा ऑप्शनल आहे। आणि कांदा आणि खोबऱ्याच्या वाटपामध्ये कांदा आणि खोबरं हे थोडंसं भाजून घे। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। त्याच्यानंतर थोडंसं गूळ टाकायचं आहे। गूळ हे चवीसाठी टाकतो आपण। गूळ टाकण्याने भाजीला चांगली टेस्ट येते। परत आपण झाकण तसंच वरती ठेवून झाकणातलं जे गरम पाणी आहे ते आता आपल्याला आतमध्ये टाकायचं आहे। गरम पाणी टाकून 10-15 मिनिटं आता आपण शिजून घेऊया। हे बघा, आता तुम्ही बघू शकता आपलं वालाचं बिरडं रेडी झालेलं आहे। तर तुम्ही या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी। शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू सो मच। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट करून मला सांगा।